तर बघा विद्यार्थी मित्र, या टॉपिक मध्ये आपण सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम हे आपल्या टॉपिकचं नाव आहे। तर यातला आपण पहिला कन्सेप्ट आहे तो म्हणजे पहिल्या कन्सेप्टचं नाव आहे क्युबॉइड। क्युबॉइडला मराठीमध्ये इष्टिका शिती असा शब्द प्रयोग केलेला आपल्याला पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्र, इनिशियल लेवलला इयत्ता 9वीचा जॉमेट्री मधला हा एक टॉपिक आहे। त्या टॉपिकचं नाव आहे सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम। तर सरफेस एरिया या व्हॉल्यूम या टॉपिक मध्ये क्युबॉइड या टॉपिक विषयी आपण काय करणार आहोत, आज डिस्कस करणार आहोत। विद्यार्थी मित्र, सुरुवातीला आपण त्याचे फॉर्म्युले आणि त्या फॉर्म्युलांमधले जे फॅक्टर्स आहेत किंवा तो फॉर्म्युला कोणत्या फॅक्टर्स वरती कोणत्या घटकावरती अवलंबून आहे याचा आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत। विद्यार्थी मित्र, बघा की क्युबॉइडला आपण काय म्हणतो, तर क्युबॉइडला आपण इष्टिकाचिती असं म्हणतो। बघा, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड म्हणजे त्यालाच आपण इष्टिकाचितीचे घनफळ काय सूत्र असतं, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू एल इंटू बी इंटू एच। म्हणजे काय की व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू एल इंटू बी इंटू एच। म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड हे कुठल्या फॅक्टर्स वरती अवलंबून असतं, तर एल म्हणजे काय, एल म्हणजे लेंथ, बी म्हणजे ब्रेड्थ आणि एच म्हणजे हाईट। व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला काय, तर व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट। त्यानंतरचा फॉर्म्युला आहे सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड। सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच। आता एल म्हणजे काय, लेंथ, बी म्हणजे ब्रेड्थ आणि एच म्हणजे हाईट। तर विद्यार्थी मित्र, या लेक्चर मध्ये आपण क्युबॉइड विषयीचे फॉर्म्युले फक्त बघितले। बघा, आपल्या टॉपिकचं नाव आहे सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम। क्युबॉइड म्हणजे काय, इष्टिकाचिती। पहिला फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू एल इंटू बी इंटू एच। एल म्हणजे लेंथ, बी म्हणजे ब्रेड्थ आणि एच म्हणजे हाईट। सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड काय, 2 इंटू ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच। एल म्हणजे एल मीन्स व्हॉट, एल मीन्स लेंथ, बी मीन्स ब्रेड्थ आणि एच मीन्स हाईट। तर विद्यार्थी मित्र, या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबतोय आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याच्यावर डिपेंडिंग असणारे प्रॉब्लेम्स घेणार आहोत। धन्यवाद।